ऑक्सिजनला सोन्याच्या भाल्यावर दिसलेला मासा, दात सोन्याचा सुवर्ण दात दिसलेला मासा, महाराजांचा आरमार किती प्रबळ होतं याचं हे राजचिन्ह आहे। त्याच्या पाठीमागे आपल्याला तराजू दिसतोय। महाराजांचा न्यायशास्त्राचं न्यायदानाचं हे उत्तम उदाहरण आहे। पाठीमागे राज्यकारभाराचा हा पूर्ण गाडा चालावा यासाठी एखाद्या राजाचं डोकं शांत राहावं, शीतलता प्रदान यावी म्हणून हे चंद्रपान तुम्हाला या ठिकाणी दिसते। किती दिवस लागले बनवायला? 3.5 महिने। एकदम बारीक बारीक कलाकुसर आहे बघा ना। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आहे देशवी? पूर्ण पावले। अरे बापरे, स्कूटरवर 10 जण। क्या बात, वा, एकाच क्लिक मध्ये आलेला आहे। शिवराय, मी आणि आता माझा काका आम्ही लोक गणेश गल्ली जाणार आहे, कारण की तिथे आर्ट फेस्टिवल आहे आणि ते आर्ट फेस्टिवल मुंबईच्या राजाच्या इथे आहे। तर तुम्हाला हे सगळे आर्ट बघायचे असेल तर ही व्हिडिओ नक्कीच पुढपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओला खूप आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि फॉलो पण करा। राजा इथे दरवर्षी आर्ट फेस्टिवल असते। तर आर्ट फेस्टिवल मध्ये यंदा काय आहे तर ते मी यशवीला घेऊन चालणार। तुम्ही पण पहा, आर्ट फेस्टिवलला पाहूया। चला तर जाऊया आर्ट फेस्टिवलला। उत्सव कला संस्कृतीचा मेळा कला रसिकांचा, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजा। पहा, कला संपन्न महाराष्ट्र माझा। किती सुंदर असा गेट बघा, कलेचा सुंदर असा हा प्रवेशद्वार आहे। ऐशी मस्त आहे ना का? हा, विठ्ठल आहे, वारकरी आहेत, पोवाडा गाताना आहेत, पु ल देशपांडे आहेत। वा, चला चला आतमध्ये जाऊया। किती भारी प्रवेशद्वार आहे। चहाची कितली आणि प्रवेशद्वाराची चहा, क्या बात आहे। वा, कला, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा संगम असणारा हा कला महोत्सव। यात पेंटिंग, छायाचित्र, सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहेत। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कमेंट पण नक्की करा, यांच्या कलेला दाद द्या। कोळी समाजाचं आहे बघा, सुंदर असं शिल्प आहे। ही मूर्ती भांडूप येथील आदित्य केळुसकर यांनी साकारली आहे। सुंदर अशी ही ओंकारावरील मूर्ती आहे। मुंबईचा राजाचा विजय असो।
हे पेपर क्राफ्ट पासून बनवलंय बघ. हे पेपर क्राफ्ट आहेत ना, हे बघ सगळा पेपर क्राफ्ट पासून बनवलं आहे त्यांनी. सुंदर असं हा बुद्धिबळ खेळपट बघ. बुद्धिबळ किती दिवस लागले हे बनवायला? 3.5 महिने. एकदम बारीक बारीक कलाकुसर आहे बघा ना, पंखाची एकदम. आणि 3.5 महिन्याची तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्यात बघा. हा काय बोलताय? 9,000 तुकडे आहेत तुकड्यांचा बघा. 4.5 महिने झाले आहे त्याचे. क्या बात आहे. क्या बात आहे. सुंदर, एक नंबर. आपलं नाव काय? विश्वजित कानिटकर. एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नमस्कार. आज या प्रदर्शनात मी यावर्षी थीम घेतली आहे अकोलीचं निसर्गरत्न. अकोली सावंतवाडी पासून 30 किलोमीटर असलेला अकोली घाट सगळ्यांना माहिती, पण तो एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे आणि तिथे तुम्हाला पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप, बेडूक, इन्सेक्ट्स बघायला मिळतात आणि स्पेशली हे पावसाच्या दिवसातच येतात. आणि बरेचसे फोटो हे रात्रीच्या वेळी काढलेले आहेत. त्यात काही विषारी, बिनविषारी साप आहेत, पण या सगळ्यांचा अभ्यास केल्यामुळे कुठचा विषारी साप आहे, कुठचा बिनविषारी साप आहे, किती जवळ जाऊन आपण कशा पद्धतीने फोटोग्राफी करू शकतो, किंवा रात्रीच्या वेळी पावसात आपलं सगळं सामान घेऊन फिरत असताना टॉर्च लाईट मध्ये या सगळ्या गोष्टी शोधायच्या आणि त्याची फोटोग्राफी अशा पद्धतीने केली आहे. वाईल्ड लाईफ मध्ये आपल्याला फक्त वाघच दिसतो, पण आपल्याकडे अशी समृद्ध जैवविविधता महाराष्ट्रामध्ये आहे, तर तोच दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळे आंबोली घाटातले आंबोली घाटातले फोटो, आंबोली घाटातले पावसाळ्यातले फोटो. पावसाळ्यातले इथे गेले बघ. पावसाळ्यातले बघ. हा बघ, हा बघ. आणि सुंदर असं आहे बघ. शिकारीच्या डोक्यावर शिकार. क्या बात आहे. हा किती वेळ लागला तुम्हाला? नाही, बेसिकली मी शूट करत असताना नेमका डास येऊन बसलेला, त्याच्यामुळे तो फोटो तसा मिळाला. सुंदर असं. ही अंडी आहे ती अंबोली बुश फ्रॉगची अंडी आहेत. म्हणजे हा जो फ्रॉग आहे त्याचीच ती अंडी आहे. भद्रपाठ.
बात आहे. तुमचे जीवन वाहिले. आपली मुंबईची लाईफलाईन रेल्वे तिला वंदन करताना. गुढी वाढवा तो हे आहे ना. कोरोना काळातील टाइमपास क्या बात आहे. रडायचं नाही, लढायचं. बाळासाहेब ठाकरे क्या बात आहे. मालकासोबत फेरफटका मारताना सोबती क्या बात आहे. सचिनजी वा. मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा वा. मुंबईची शान क्या बात आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा वा. एकाच क्लिक मध्ये आलेला आहे. पालिका कर्मचारी आपली चोख सेवा बजावतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहे देशवी? पूर्ण पावले. अरे बापरे, स्कूटरवर 10 जण. क्या बात आहे. वा. आरशात बघायचं. क्या बात आहे. मी संदीप भागवे यांना विनंती करतो क्या की बात आहे, कृपया क्या बात आहे. आपण संजय सावंत आपण क्या बात आहे. तर हे आहेत सचिन काका. यांनीच फोटो काढले आहेत अप्रतिम असे फोटो. फक्त याच्यामध्ये फक्त महागणपती नाही आहे. महागणपतीचा पण खरंच सुंदर आहे तुमचं. खरंच आहेत ना भाविक. खरंच तो रेल्वेचा, त्यानंतर मालकासोबत 2 बाप्पा आपलेले, राजा आलेले, लालबागचा राजा. म्हणजे जे क्षण असतात तुम्ही टिपलेले आहेत खरंच सुंदर असे. तुम्ही ते एकदम क्लिक केले आहेत ना. मनातले जे असतात ना ते भाव ते ठीक ठीक आहे. खरंच खरंच सुंदर असे. आणि असेच आम्हाला पुढे अजून बघायला मिळतील तुमचे. हा सर्व मुख्य व्यासपीठावर वारीचे दिवस आहे. हे सगळे वारीचे फोटो आहेत. वारीचे आपल्या मुंबईच्या वारीचे भाव आहे बघा. उत्पादनं ही ठेवलेली आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. बाणगंगेवरील महाआरतीचा क्या बात आहे. बघा बैलगाडी शर्यतीचा क्या बात आहे. आपली ग्रामीण संस्कृती उत्साही पारंपरिक भाग आहे. आणि त्यातलं एक सुंदर असं हे छायाचित्र त्याचे पाहावा. हा क्या बात आहे. बाणगंगेवरील गंगा पूजा अत्यंत पवित्र भाविक श्रद्धेने पार पडत आहेत. श्री विठ्ठल बिरदेव राजा आणि त्याची प्रजा. मुंबईचा राजाचा विजय असो. लालबागचा राजा गेटवर आला आहे आणि या समोरून घेतलेलं सुंदर असं छायाचित्र. लालबागचा राजा भाविक. कोंबड्याची झुंज. पारंपरिक गोंधळ आणि देवाचे मंगल. हे बघा बैलगाडी शर्यतीतला. आणि बघा डोळ्यातील भाव बघा. वा. अतिशय सुंदर असा क्लिक आहे. हा लालबागच्या राजाला निरोप देताना त्याला घडवणारे हात पहा. क्या बात आहे. सुंदर असा क्लिक आहे. वा. आता याचे छायाचित्र काढलंय ना या काकांनी काढलंय आणि ह्या काकांना तिकडे गेले जंगलात आणि तिथे वाघोबाचे टायगरचे फोटो काढले आहेत छानपैकी असे. टायगरचे एक एक बघ कसं आहे. आता एक एक घे बघ फोटो. क्या बात आहे. हे बघ पाय वरती गेलाय ना. हे बघ हे बघ हा बघ वाघ ना. आम्ही तिथे किड्स फोर्ट ऐकायला हे गेलो. बघ दाखवायचं काय बघ कसे आहेत. हा बघ हा बघ काय करतोय. हा हा सुंदर असं क्लिक आहे.
हे बघ हे बघ कशा क्यूट आहेत ना, क्यूट आहेत ना. चला आता त्या काकांना कसे वाटले सांग. हा सुंदर काढलेत ना चला. पत्र आहे शिवरायांचे आरमारास लिहिलेले बघा. मी नकुल प्रदीप चौधरी. गडमावळा संस्थेअंतर्गत आम्ही मराठ्यांच्या आरमाराच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. या प्रतिकृतीमध्ये महाराजांच्या आरमारातील जहाज बांधणी व जहाजांचे प्रकार कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार, शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रानुसार जहाज बांधणीसाठी कुठल्या प्रकारचं लाकूड वापरलं जावं व ती त्याचा धोका निसर्गाला होऊ नये म्हणून कुठल्या प्रकारची वृक्षतोड केली जावी, मोठी झाडं कापावी, लहान झाडांना हात लावू नये व त्या झाडं कापताना दुसऱ्या झाडांची देखील रोपण केले जावे, अशा प्रकारे आज्ञा देऊन महाराजांनी जहाज बांधणीची सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी सांगितले की आरमार एक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्याजवळ अश्वबळ मोठे त्याची पृथ्वी प्रजा आहे, तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र, म्हणून आरमार अवश्यमे बनवावे. या हेतूने शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना करण्यात 1657 साली आरमार स्थापन करण्याची सुरुवात केली. मराठ्यांना आरमार बांधणी येत नव्हती, परंतु मराठ्यांनी आरमार बांधणी करावी यासाठी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. पहिली 20 गलबतांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यांच्या हाताखाली 400 कारागीर दिले मराठ्यांचे व त्यांना सांगितलं की जहाज बांधणी करता करता जहाज कसे बांधले जाते हे देखील तुम्ही शिका. पोर्तुगीजांना कळल्यानंतर त्यांच्या विरुद्ध फरमान निघाला व त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जर आमच्या विरोधात राजांना मदत केली तुमच्यावरती कठोर कारवाई करू. ते अर्ध्या रात्रीला पळाले, पण त्यानंतर मराठ्यांनी आरमार बांधणी शिकली होती. मग शिवाजी महाराजांनी अलग अलग प्रकारची जहाजं कशी बांधावी याबद्दल माहिती घेतली होती. त्यामध्ये मराठ्यांच्या आरमारामध्ये गलबत, पाल, गुराब अशा जहाजांची माहिती मिळते. एक महाराजांचं आवडतं जहाज का आवडतं तर हे आकाराने लहान व युद्धासाठी एक चपळ असं जहाज होतं. जहाजाची खोली कमी असल्याने समुद्र किनाऱ्यापर्यंत जहाज येऊ शकत होतं व मोठ्या जहाजांना शह देण्यासाठी अशा छोट्या जहाजांचा वापर करून युद्धामध्ये आपण जिंकू शकतो, युद्धामध्ये आपला वर्चस्व गाजू शकतो. यासाठी अशा जहाजांची निर्मिती प्रथम करण्यात आली. या जहाजाची ओळख म्हणजे या जहाजावरती एक डोलकाठी व वल्लवाच्या सहाय्याने देखील हे जहाज पुढे नेता येत होतं. तसंच मराठ्यांच्या आरमारामध्ये गुराब हे देखील एक महत्त्वाचं जहाज होतं. या जहाजावरती 2 डलकाट्या, मध्यम आकाराचं जहाज, 300 ते 400 टन या जहाजाचा वजन असेल, तर त्या जहाजावरती 100 ते 150 माणसांची कॅपॅसिटी असेल. अशा प्रकारे गलबत गुराब हे जहाज होतं. तर मराठ्यांच्या आरमारातील सर्वात मोठं जहाज कुठलं तर पाल या जहाजाचं वैशिष्ट्य असं की पाल या जहाजावर डोलकाट्या, डबल डेक व आकारमानाने मोठं असं हे जहाज होतं. व्यापारासाठी तसेच युद्धासाठी देखील या जहाजाचा वापर केला जायचा. शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमार स्थापन केलं तेव्हा 20 गलबतं, तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत 400 जहाजांची नोंद मिळते. असं बलाढ्य शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन केलं. त्यानंतर त्यांच्या पिढ्यांनी म्हणजे जसंच संभाजी महाराजांनी याचा वारसा चालवला. कान्होजी आंग्रे यांना सरखेल हे पदवी देऊन आरमाराचे प्रमुख बनवले. त्यांनी समुद्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला. सिद्धी आणि पोर्तुगीजांनी त्यांनी जेरी सांडलं व त्यानंतर त्यांना समुद्रातला शार्क म्हणून संबोधले गेलं. अशा प्रकारे समुद्रामध्ये दबदबा आणि समुद्रामध्ये मराठ्यांचा आरमाराचं महत्त्व जाणून शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. एकच हेतू होता की स्वराज्य निर्मितीसाठी आपल्याला आरमाराची आवश्यकता आहे व आरमार बनणं गरजेचं आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. हे शिवाजी महाराज आरमाराचे जनक ह्या इतपुरता मर्यादित न राहता त्यांचा आरमार काय होतं, आरमाराची स्थापना करण्यामागचा हेतू काय होता, आरमारामध्ये कुठल्या प्रकारची जहाज किंवा आरमाराची युद्धनीती काय होती हे जाणून घेण्यासाठी आपण आरमाराचं प्रदर्शन केलं आहे. ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जहाजं मिळतील, त्यांची माहिती मिळेल. तसंच पोर्तुगीजांची देखील काही जहाजं बांधलेली आहेत. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझनसाठी की त्यांच्या जहाज बांधणी आपल्या जहाज बांधणीमध्ये फरक काय होता. आपली देखणी जहाजं नसली तरी आपली कामासाठी म्हणजे युद्धासाठी चपळ आणि युद्धासाठी म्हणजे पूरक अशी जहाजं होती. अशा प्रकारे जहाज बांधणी केली आणि मराठ्यांच्या या इतिहासाच्या ठेव्याला कुठे ना कुठे लोकांपर्यंत पोचावा हा एकच प्रांजळ हेतू घेऊन गडमावळा प्रतिष्ठान संस्था ही इतकी वर्ष काम करते. गडांवरती, दुर्गांवरती काम करते. त्याचप्रमाणे अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून जनजागृती करून लोकांपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद. रुपयेचा परिवार आलेला आहे. हाय
काय बघायला आलाय? शिवाजी महाराज हा? मुंबईचा राजा मुंबईचा राजा. मुंबईचा राजा वगैरे. जय शिवराय. आज या ठिकाणी आपण आलेलो आहे दर्यापती शिवराय हे दालन बघण्यासाठी. आणि आज मुंबईच्या लोकांसाठी एक अमूल्य असा ठेवा आपल्याला इथे दिसतोय. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघत असाल तर इतिहासातला हा अमूल्य असा ठेवा आहे की 18व्या शतकामध्ये सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यापासून सुरुवात झालेली ही मांदियाळी स्वतंत्र आरमार, मराठ्यांचं स्वतंत्र आरमार हे किती महत्त्वाचं होतं याचा हा उल्लेख, हा रिअल डॉक्युमेंट्स आहेत. आणि हे मी ते तुम्हाला दाखवतो. इथे दिसतं तुम्हाला तुलाजी आंग्रे 1757. हे सर्व या यादीमध्ये एकूण 22 सरखेल आहेत, ॲडमिरल आहेत आपण म्हणूया. त्याच्यामध्ये 18 इंग्लंडची आहेत, 3 फ्रान्सची आहेत आणि एकच आपल्या मराठेशाहीचा ॲडमिरल आहे. आणि त्याचं नाव हे सर्वात वरती आहे, तुळाजी आंग्रे. म्हणजे 18व्या शतकात मराठ्यांचा आरमार किती समृद्ध होतं आणि त्या मराठ्यांच्या आरमारातला धाक दरारा संबंध हिंदुस्थान फक्त नव्हे, संबंध जगामध्ये किती मजबूत होता हे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तुळाजी आंग्रे 1757. अशा शिल्पांच्या ठिकाणी जे अशी शिल्प आहेत जी हिंदुस्थानामध्ये पहिल्या प्रथम सर्व डॉक्युमेंट्स सहित तयार झालेली ही शिल्प आहेत. म्हणजे 6 जून सन 1674 म्हणजे आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी यावेळेला मराठी पातशाह छत्रपती झाला. आणि या छत्रपती मराठी पातशाहानं म्हणजे आपल्या शिवरायांनी न भूतो आणि न भविष्यती असा राज्याभिषेक श्री रायगडावर करण्यात आला. आणि त्यावेळेला ह्या समूह शिल्पामध्ये आपल्याला एक इंग्रज अधिकारी दिसतोय, हेनरी ऑगझिडेन. आणि त्याच्याबरोबर 2 इंग्रज अधिकारी त्यावेळेला राज्याभिषेकासाठी महाराष्ट्रात आलेले आणि त्याच्या डायरीतून तयार झालेला हा राज्याभिषेक आहे. म्हणजे डॉक्युमेंटेड असणारा हा राज्याभिषेकाचा समूह शिल्प. या शिल्पामध्ये हेनरी ऑगझिडनने जे जे आपल्या डायरीमध्ये नमूद केलं ते सर्व या राज्याभिषेकाच्या शिल्पामध्ये आपल्याला दिसतंय. काय काय दिसतंय तर हेनरी ऑगझिडनला सोन्याच्या भाल्यावर दिसलेला मासा, दात, सोन्याचा सुवर्ण दात दिसलेला मासा, महाराजांचा आरमार किती प्रबळ होतं याचं हे राजचिन्ह आहे. त्याच्या पाठीमागे आपल्याला तराजू दिसतोय. महाराजांचा न्यायशास्त्राचं, न्यायदानाचं हे उत्तम उदाहरण आहे. इथं चंद्रपान दिसतंय आणि तिथे सूर्यपान दिसतंय. याच इथे चंद्रपान आहे, त्या तिथे कोपऱ्यामध्ये सूर्यपान आहे. एखाद्या राजाची स्वारी जेव्हा निघते त्यावेळेला हे सूर्यपान महाराजांच्या एखाद्या राजाच्या समोर चालतं आणि पाठीमागे त्याचं चंद्रपान चालतं. म्हणजे तो राजा, येणारा राजा कसा आहे तर सूर्यासारखा तेजस्वी आहे आणि सूर्याची किरणं त्या राजाच्या चेहऱ्यावर पडू नयेत म्हणून हे सूर्यपान. पाठीमागे राज्यकारभाराचा हा पूर्ण गाडा चालावा यासाठी एखाद्या राजाचं डोकं शांत राहावं, शीतलता प्रदान यावी म्हणून हे चंद्रपान तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. स्वराज्याचा भगवा जरीपटका, हे स्वराज्याचं अधिष्ठान तुम्हाला भगवा जरीपटकाही दिसतोय. महाराजांनी राज्याभिषेकाला ज्या सुवर्णदंडाला पकडून स्वराज्याची शपथ घेतली तो सुवर्णदंड इथे दिसतोय. या संपूर्ण राज्याभिषेकामध्ये महाराजांचं अश्वदळ किती प्रभावी होतं. यशास्वतस्य मेदिनी यशास्वतस्य राज्यम असं म्हणून छत्रपती शिवराय आपल्या घोडदळात जायचे, घोडपागेत जायचे आणि प्रत्येक घोड्यावरनं हात फिरवून हा मंत्र म्हणायचे. ते अश्वपुच्छाचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अश्वपुच्छही दिसते तुम्हाला. ही अशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचं ही आसंदी, बसण्याची आसंदी. सिंहासनाचे अनेक प्रकार आहेत. मयूर सिंहासन आहे, हत्तीचं सिंहासन आहे, परंतु निर्माण झालेलं हे सार्वभौम हे मसनद ही सिंहासनाची आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी महाराजांच्या या आसंदीवर, मसनतीवर 8 सिंह त्या ठिकाणी कोरलेले दिसतात. महाराजांनी जेव्हा राज्याभिषेकाला महाराज या दालनात आले, दिवाने आममध्ये आले, तेव्हा महाराजांच्या पायामध्ये असलेलं सोन्याचं कडं हे सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. कारण का प्रतिपालक या नात्याने महाराज सिंहासनावर आरूढ झालेले, विष्णूंचे प्रतीक प्रतिपालक या नात्याने महाराज सिंहासनावर आरूढ झालेले म्हणून महाराजांच्या पायामध्ये सुवर्णाचं कडं दिसतंय. आणि हे सार्वभौम रयत राज्याचं हे छत्र हेही महाराजांच्या त्या राजचिन्हांचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच झुकल्या वाकल्या या गरिष्ठ माना या शिवमंदिरी आज्ञापत्रामध्ये महाराजांचं वर्णन एका शब्दात जर कोणाला करायचं म्हटलं तर आज्ञापत्र या ग्रंथामध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे.
ब्रह्मदेवाच्या नंतर आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत आम्हाला असं म्हणतात, राजाने काय केलं तर येतो केवळ रजियाने नूतन सृष्टीच निर्माण केली. म्हणजे देवदेवतांच्या नंतर महाराष्ट्रात येऊन किंवा ह्या पृथ्वीवर येऊन देवतांच्या नंतर ज्यांनी नूतन सृष्टी निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर छत्रपती श्री शिवरायांनी केलेला आहे. आणि हा संपूर्ण कलामंच किंवा हे संपूर्ण जो हा सेट आहे प्रसिद्ध असे शिवशंभू शिल्पकार अतुल नाझरे यांनी साकारलेला आहे. या संपूर्ण शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स अवेलेबल झालेले आहेत या डॉक्युमेंटचे सर्व संदर्भ घेऊन हा प्रथमदर्शनी 3Dमध्ये असलेला शिवशंभूंचं हे राज्याभिषेकाचं शिल्प. अजून एक या शिल्पामध्ये वैशिष्ट्य आहे, आत्तापर्यंत आपण राज्याभिषेकाचं शिल्प बघितलं तिथे आपल्याला छत्रपती संभाजीराजे यांचा मंचक विधी त्यावेळेला झाला होता. राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे भावी राजे म्हणून मंचक विधी हा करण्याचा प्रकार असतो. तर तिथे शंभूराजेही आपल्याला दिसत आहेत. पण त्यावेळेला राजाराम छत्रपती महाराज पण होते. इथंही त्यांनी राजाराम छत्रपतींना दाखवण्यात आलेलं आहे. राजाराम छत्रपती महाराजही त्यावेळेला राज्याभिषेकाला उपस्थित होते. आणि ही दोन्ही विभूती छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम महाराज जगातले एकमेव पुत्र अशी आहेत ज्यांनी आपल्या आईबापाचं लग्न राज्याभिषेकाच्या अगोदर बघितलेलं आहे. कदाचित हे आपल्या भाग्याला येत नसेल परंतु ह्या दोन्ही पुत्रांनी आपल्या आईबापांचं लग्न, कारण का राज्याभिषेकाच्या अगोदर काही विधी होत्या, त्या विधीमध्ये सामंत्रिक विवाह हा विधी होता आणि म्हणून महाराजांचं राज्याभिषेकाच्या अगोदर लग्न झालेलं होतं. या दोन्ही पुत्रांनी ते बघितलेलं आहे. असा हा राज्याभिषेकाचा सुंदर असा शिल्प आपल्याला या ठिकाणी अतुल नाझरे यांच्या कुंचल्यातून दिसत आहे. आणि हे जे शिल्प दिसत आहे आत्तापर्यंत आपण असं बघितलेलं आहे की छत्रपती संभाजीराजे म्हटले की साखळदंडात अडकलेलं व्यक्तिमत्व असंच काहीसं आपल्या नजरेसमोर येतं. परंतु हे शिल्प छत्रपती श्री शिवराय जेव्हा शंभूराजांना भेटायला पन्हाळगडावर गेलेले तर पन्हाळगडाच्या भेटीदरम्यान शिवछत्रपतींचं जे वर्णन आलेलं आहे ते थोडंसं वार्धक्याकडे झुकलेलं होते आणि शंभूराजे हे तेजस्वी होते. आणि या शिल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे, या दोन्ही शिल्पांमध्ये दोघांच्याही कमरेला समस्या नाही आहे. पुत्रांच्या भेटीमध्ये समशेर कुठल्या कामाची आणि म्हणूनच जगातला सर्वात सुंदर पिता आणि जगातला सर्वात सुंदर पुत्र म्हणून हे शिवशंभूंचं शिल्प. छत्रपती शिवाजी महाराज की. आपला कल्पनेतलं लालबागचा राजा आणि कल्पनेतला मुंबईचा राजा सूरज शकील मोरे त्यांनी साकारलेलं बघा. इथे वैशिष्ट्य बघा, लालबागचा राजा आणि बघा का मुंबईचा राजा हा. आणि इथे आहे मुंबईचा राजा, लालबागचा राजा. खरंच सुंदर संकल्पना आहे. आणि हे बघ यशवी, हे बघ यांनी केलं आहे, यांनी केलं आहे हे सुंदर शिल्प असं त्यांनी साकारलेलं आहे. खरंच सुंदर संकल्पना आहे. गणपती बाप्पा मोरया. नाव अनेक रूप एक. क्या बात आहे. सुंदर 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 हा, एक नंबर. बस सारे जे पेंटिंग्स होते आणि ते पेंटिंगचे कलाकार पण होते त्यांच्याशी आपण भेटलो आणि बोललो पण त्यांच्याशी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. त्यांच्या कलेला दाद द्या, कारण खरंच एक अप्रतिम अशी कला होते. तर कमेंटमध्ये नक्की त्यांच्या कलेला दाद द्या. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. जय शिवराय. जय शिवराय.